मीरा रोडमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला। इमारतीमध्ये प्रवेश दिला नाही म्हणून कार चालकाने सुरक्षा रक्षक आणि इतर 4 जणांना चिरडलंय। कशिश गुप्ता असं कार चालकाचं नाव आहे, मात्र तो घटनेनंतर फरार आहे। बार्सिलोना या उच्चभ्रू संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ घटना घडली। कार चालक मद्यधुंद अवस्थेत माहिती मिळते। सर सर हमको को समझा दे, उधर समझा कि नहीं, जिला गाजियाबाद दिखा देंगे। हाँ सिस्टम समझा दो उसको। हाँ कभी बुला दे फोन करके, समझे कि नहीं, समझा अभी हटा दो 2 सेकंड में सिस्टम समझा दे ना। सर 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 जिला गाजियाबाद आ गया। मत कर मर जाओगे एक ही साथ, समझ गए? बोल रहा हूँ मत रेंज मर जाएगा बिना मतलब का। सर हमको समझा दे। या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी वैभव घाग आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। वैभव, कशाचा माज हा एवढा? पैशाचा माज? आपल्याकडे आलिशान गाडी आहे याचा माज? आपण 4 जणांना चिरडतोय आणि कारण काय? आपल्याला एका इमारतीमध्ये प्रवेश दिला नाही म्हणून पोलिसांकडून काय कारवाई केली जाते? विक्रांत, अगदी बरोबर आहे। हे जे प्रकरण घडलं हे अतिशय म्हणजे कसं म्हणावं लागेल की हा पैशाचा माझच म्हणावं लागेल। हा मतिधुंद असं मंदधुंदी म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणं याचा सुद्धा एक हे म्हणावं की पोलिसांनी अशा लोकांवरती कारवाई करण्याची गरज आहे। जर पार्किंग करण्यासाठी जर हा वाद होत असेल तर ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे असं म्हणावे लागेल। त्यांनी दारू पिऊन गाडी चालवली आणि तिथे जे 4-5 जण होते त्यांना गाडी पार्किंग करायला दिली नाही म्हणून त्यांनी त्याला उडवलेलं आहे। या संदर्भात आता पोलीस जे काशीगाव पोलीस स्टेशनला या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। पोलीस याची चौकशी सुद्धा करतात, पण ह्या गोष्टी या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत। पोलिसांनी या लोकांना, अशा लोकांना कारवाई करण्याची गरज आहे। विक्रांत, नाही, खरं आहे वैभव, कारवाईची गरज आहे। त्यामुळे पोलीस पुढे काय कारवाई करतात याकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेले आहे सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। हे 2 दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळी या कार चालकाचं भांडण झालं, त्याला त्या संबंधित सोसायटीमध्ये गाडी आणू दिली गेली नाही त्यावेळचा व्हिडिओ आणि त्यानंतरच्या दृश्यांमध्ये आपण सीसीटीव्ही फुटेज पाहतोय। एकदा त्यानं चिरडण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित माणूस वाचला म्हणून त्यानं दुसऱ्यांदा चिरडलं। हा माज पैशाचा, आपल्याकडे असलेल्या आलिशान गाडीचा आणि आपल्याला कोणी काही करू शकत नाही या आत्मविश्वासाचा हा माज। आपण पुन्हा एकदा तो व्हिडिओ पाहूया, ज्या व्हिडिओमध्ये ही सगळी घटना कैद झाली। मर जाओगे एक ही साथ, समझ गए? बोल रहा हूँ रेंज मर जाएगा बिना मतलब का। सर हमको समझा दे, उधर समझा कि नहीं, जिला गाजियाबाद दिखा देंगे। हाँ सिस्टम समझा दो उसको। हाँ कभी बुला दे फोन करके, समझे कि नहीं, समझा अभी हटा दो 2 सेकंड में सिस्टम समझा दे ना। सर 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 जिला गाजियाबाद आ गया। आणि हे दृश्य ज्यावेळी 4 जणांना चिरडलं त्यावेळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली ही दृश्य आपण पाहतोय। तर एका इमारतीमध्ये, बार्सिलोना नावाच्या एका उच्चभ्रू इमारतीमध्ये प्रवेश दिला नाही म्हणून या मद्यधुंद कार चालकानं तब्बल 4 जणांना चिरडलेलं आहे। एकदा नाही 2दा त्यानं गाडी रिव्हर्स घेतली आणि पुन्हा समोरच्या व्यक्तींना चिरडलेलं आहे। अगदी क्षुल्लक कारण होतं त्याला इमारतीमध्ये प्रवेश दिला नाही। बार्सिलोना नावाची एक उच्चभ्रू इमारत मीरा रोड परिसरातली, आणि त्या इमारतीमध्ये त्याला प्रवेश दिला नाही म्हणून त्यानं 4 जणांना चिरडलेला आहे। तर हा पैशाचा माज म्हणावा लागेल। आपल्याला कोणी काही करू शकत नाही याचा असलेला आत्मविश्वास आणि त्यातून निर्माण झालेला हा माज।